हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। थंडीमध्ये आपण चिलाची भाजी बनवणार आहोत। हे बघा, तुमच्याकडे काय म्हणते नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्याकडे चिलाची भाजी बनत असते। आता याला वाफवून घ्यायचं आहे आणि छान असं बारीक बारीक चिरून याला धुवून वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, भाजीला असं वाफ द्यायचं आहे, असं पूर्ण हिरवं हिरवं पाणी पूर्ण निघून जाते आणि असं चिरून घ्यायचं आहे। आणि याला बटव्याची भाजी वगैरे म्हणत असते वाटते। कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला सांगा, सहकार्य करा कशाची भाजी आहे ते। आणि हे या सीझनमध्ये निघत असते ही वाली भाजी जास्त करून, आणि थंडीमध्ये आरोग्यासाठी खूप चांगली आहे ही भाजी। नक्की नक्की ट्राय करा आणि एकदा तरी असं खाल्लं पाहिजे, आरोग्यासाठी खूप चांगले। आणि ही भाजी नेहमी नाही निघत, या सीझनमध्ये निघते। हे बघा, असं हिरवं पाणी निघत आहे। आता आपण काढून घेऊ। 2 वाफा मी काढून घेतल्या। तेल तापायला ठेवलेलं आहे, 2 ते 3 चम्मच आहे पोहे खायच्या चम्मचनी। आणि आपण तापलं का बघू तेल। हा तापलं। आता बारीक कट केलेले आपण, हे बघा असे बारीक कट केलेले लसूण टाकायचं आहे। आता गॅस स्लो करायचा आहे आणि बारीक कट केला कांदा आहे, 1 कांदा परतून घ्यायचं। याला गॅस स्लो ठेवायचा आहे। पण ही भाजी नक्की ट्राय करा, खूप सुंदर, खूप टेस्टी वाटते। भाकरीसोबत, ज्वारीच्या, बाजरीच्या, गरमागरम खूप मस्त वाटते। मी तर आवडीनं बनवत आहे फक्त माझ्यासाठी। हे बघा, आता मिरची टाकायची, हिरवी मिरची। आणि ही लाल मिरची थोडं फ्लेवरसाठी टाकत आहे मी, त्याचे मिरचीचे दाणे वगैरे असे दातात आलेत, खूप छान वाटते। आता याला परतून घेऊ आपण। आता 2 मी मिरची लांबवाली अशी लांब कट करून घेतली, लालवाली मिरची छान वाटते यामध्ये। आता झालेला आहे आपलं परतून। हे बघा, कांदा पण छान असा परतला गेला, लसूण पण लालसर आलेला आहे। आता आपण यामध्ये भाजी टाकू, वाफवलेली भाजी। हे बघा, गरमच आहे थोडी, छान वाटते। यामध्ये आता काही मिक्स करायचं नाही आहे, याला मिक्स करून घ्यायचं। आणि जास्त शिजायला काही वेळ लागत नाही, कारण आपण वाफवलेली भाजी आहे। असं मिक्स करून छान याला परतून घेऊ। ही भाजी थोडी थंडीमध्ये हीट आहे, तर थंडीमध्ये छान असं उष्णता निर्माण करते शरीरामध्ये। नक्की ट्राय करा। आता आपण याला छान असं परतून घेऊ। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये घालू शकता, पण नका घालू, कारण तर आपल्याला भाजीचा फ्लेवर पूर्ण घ्यायचा आहे, चव पूर्ण घ्यायची आहे। शेंगदाण्याचा कूट टाकला थोडं चव बदलते भाजीची, तर नाही टाकायची, अशीच छान वाटते। आता आपण याला छान परतून घ्यायचं आहे आणखी। आता मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि आपण मिठाचं पाणी आटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे भाजीला। हे बघा, मिठाचं पाणी पूर्ण आटलेलं आहे। कोंबडा पण चिल्ला होता आमच्या इकडे। आटलेला आहे। आता झाली ही सुकी भाजी छान। भाकरीसोबत नक्की ट्राय करा, भाकरीसोबत, आणि नक्की बनवा मैत्रिणींनो, खूप छान आणि सेहतसाठी खूप चांगली असते। आणि या सीझनमध्ये जास्त नाही तर खास नक्की झाले। कमेंटमध्ये नक्की सांगा, भाजीचं नाव पण सांगा आणि आपली रेसिपी झाली कशी ते पण सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू आपण अशा छानशा गावाकडल्या पद्धतीनुसार रेसिपीसोबत। थँक्यू।